नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासमोर द भा धामणसकर लिखित वस्तू या कवितेचे विवेचन करणार आहे। दत्तात्रय भास्कर धामणसकर, जन्म 26 ऑक्टोबर 1930। धामणसकर यांचा जन्म गुजरातच्या अहमदाबाद शहरात झाला। त्यांनी मुंबई विद्यापीठातून MA ही पदवी घेतली अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र याच्यामध्ये आणि 1988 पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेत त्यांनी नोकरी केली। सप्टेंबर 1960 सालापासून ते डोंबिवलीत राहतात। त्यांनी आपल्या 17व्या वर्षी पहिली कविता लिहिली। सत्यकथा, मौज, दीपावली, हंस, मराठवाडा इत्यादी नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत। धामणसकर यांचे 3 संग्रह, कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत। सगळे मौज प्रकाशनाचे। प्राक्तनाचे संदर्भ 1982, बरेच काही उगवून आलेले 2001 आणि भरून आलेले आकाश 2016। धामणसकर यांच्या प्राक्तनाचे संदर्भ या कविता संग्रहाला राज्य सरकारचा केशवसूत पुरस्कार मिळाला। तसेच बरेच काही उगवून आलेले या कविता संग्रहाला कवी कुसुमाग्रज पारितोषिक मिळाले। अतिशय सहज, सोपी, साधी, सरळ भाषा, पण प्रगल्भ विचार आणि कल्पना, झाड, पक्षी, आकाश, निसर्ग यांच्या भोवती गुंफलेल्या बहुतेक कविता आणि त्यातून झिरपणारा अविरत माणुसकीचा संवेदनशील, प्रेमळ व समंजस तत्वज्ञानाचा झरा, केवळ अफलातून। अतिशय प्रभावी व खोलवर स्पर्शून जाणाऱ्या कवितांमधून लक्षात राहतो तो सर्वव्यापी, सर्वसमावेशक निसर्ग आणि त्याची असंख्य रूपे आणि रूपके। संवेदनशीलता हे मानवी जीवन व्यवहारातील महत्वाचं मूल्य आहे। त्यातून मानवी नात्याची वीण अधिक दृढ होत जाते। त्या नात्यातील ओलावा जोपासला गेला की जीवन आनंदमय होते, पण तेच नाते आपल्या अवतीभोवतीच्या वस्तूंबाबत जोपासले तर त्या वस्तू देखील त्यांच्या बरोबर देखील एक ऋणानुबंध तयार होतो। त्या वस्तूंवर प्रेम करून मानवी व्यवहारासारखे भावबंध राखता आले की वस्तूंशी घट्ट नाते तयार होते। त्या नात्यातून कृतज्ञतेचा भाव जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी जीवन दृष्टी देणाऱ्या या वस्तू कवितेतून आपल्याला मिळतो। सुप्रसिद्ध कवी द भा धामणसकर यांच्या आशयघन लेखणीतून लिहिल्या गेलेली वस्तू ही भावस्पर्शी कविता। ही चिंतनशील कविता भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातील आहे। चिंतनशीलता हा या कवीचा महत्वाचा गुण आहे आणि त्यामुळे व्यक्तिगत चिंतनाच्या बैठकीवर त्यांची कविता विराजमान होते। कवीचे संवेदनशील मन सामाजिक तणावांमुळे जागृत व व्याकुळ होते आणि त्या चिंतनातून वस्तू सारखी कविता जन्माला येते। काव्य अभिव्यक्तीमध्ये अत्यंत संयमशील असणं हा कवीचा स्वभाव आहे आणि त्यामुळे कवी नेमक्या शब्दामध्ये आपल्या या भावना ज्या आहेत, भोवतालचे वस्तूंचे जग सजीव करतो। भोवतालचे जग सजीव करताना त्यात ओथंबलेली भावोत्कटता आणि प्रांजळपणा वस्तूशी भावनिक नातं जोडून जवळीक निर्माण होते। ही कविता वाचकाला भावोत्कट बनवून पुन्हा पुन्हा आशयाकडे वळून विचार करायला भाग पाडते। घरातील निर्जीव वस्तूंशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू मानवाच्या दृष्टीने अतिशय अनमोल ठरते आणि मन भरून येतं आणि मग सहज ओठांवरती 2 ओळी येतात। साध्याही विषयात आशय मोठा किती आढळे, नित्याच्या अवलोकने जनपरी होती पहा आंधळे। नित्याच्या अवलोकने जनपरी होती पहा आंधळे। धामणसकरांच्या वस्तू कवितेबद्दल, वस्तू ही चिंतनगर्भ कविता असल्यामुळे लेखकाचे चिंतन समाज उपयोगी ठरते। त्यांनी आपल्यावर उपकार केले, जगणे सुखद व समृद्ध केले। त्यांच्याशी आपण प्रेमळपणे व हळुवारपणे वागतो, किंबहुना ते दुखावले जाणार नाहीत याची आपण काळजी घेतो।
मनाचा हा प्रेमळपणा पशुपक्ष्यांच्या बाबतीत त्यांच्याशी वागताना सुद्धा तो कायम राहतो बरं का. पण वस्तूंच्या बाबतीत मात्र हा प्रेमळपणा प्रत्ययाला येतच नाही. वस्तूंनी आपले जीवन सुखमय केले हे आपल्या ध्यानात येत नाही आणि सोयीस्करपणे ते आपण विसरतो. याचा परिणाम म्हणजे वस्तू आपण अदबीने ठेवत नाही. कवीच्या मते वस्तूंकडे शांत चित्ताने पाहिले की वस्तूंची ही मूक सेवा आपल्या लक्षात येते. आपणच आपले वागणे सुधारतो. आपले वागणे सुधारण्याचा वस्तू ही कविता मूलमंत्र आहे आणि तो मूलमंत्र मनोभावे स्वीकारावा असा संदेश ही कविता देते. आपण कवितेला सुरुवात करणार आहोत. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. जीवन नसणे म्हणजे प्राण नसणे, अचेतन असणे, आणि सुखावतात म्हणजे खूप आनंदित होतात. मानवी स्वभावाच्या विचार क्षमतेला आव्हान करून जीव आणि मन दोन्ही वस्तूला नसले तरी ते दोन्ही आहेत असे समजून वस्तूशी वागा. अचेतन वस्तूंवर सचेतनाचा आरोप करून वस्तूंवर प्रेम करण्याचा सल्ला कवी देतात. असे केल्यास वस्तू खूप आनंदी राहतात. वस्तू माणसाच्या कामात खूप मदत करतात. त्यांचे कष्ट वाचवतात, त्यांची वेळेची बचत करतात. त्यांना कधी कधी तर दीर्घकाळ साथ देणाऱ्या वस्तू अजरामर होऊन कदाचित वस्तू संग्रहालयातही जाऊन नावलौकिक प्राप्त करतात. म्हणूनच त्यांचा आदर करावा, कारण वस्तूंची निर्मिती हा सुद्धा माणसाच्या सर्जनशीलतेचा आविष्कार आहे. प्रस्तुत पद्यपंक्तीत वस्तूवर सुखावतात या मानवी भावनेचा आरोप झालेला आहे आणि त्यामुळे येथे चेतना गुणोक्ती अलंकार साधला गेला आहे. या पद्यपंक्तीत चिंतनशीलता, भावोत्कटता हे विशेष जाणवतात. संवेदनशील मनाला येणारी व्याकुळता येथे नेमकेपणाने व्यक्त झाली आहे. ही मुक्त छंदातील कविता असून, रचना असून तिचं स्वरूप निवेदनात्मक आहे. साध्या सोप्या भाषेतून अनोखा आशय कवीने यात मांडला आहे. मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण अवाहक शब्दात मोठे तत्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यातील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा हा संदेश अगदी हळुवार पद्धतीने कवीने दिला आहे. कवी पुढे म्हणतात, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. निखालस म्हणजे अगदी खरे, सेवक म्हणजे चाकर. सेवा करणारे, मान देणे म्हणजे सन्मान करणे किंवा आदर करणे, आणि निष्कासित याचा अर्थ जागेवरून हलवणे. हमी देणे म्हणजे आश्वासन देणे. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. त्या वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की व्यक्ती व वस्तूत अतूट नाते तयार होते. या वस्तूची आपण प्रेमाने, स्नेहाने जपणूक केली पाहिजे, कारण वस्तूंनाही भावना असतात. असा संवेदनशील आशय कवीने येथे समर्पक शब्दात टिपला आहे. वस्तू जणू सजीव आहेत असं समजून त्याचं वर्णन केल्यामुळे येथे चेतना गुणोक्ती अलंकार तयार झालाय व त्यातून वेगळे अनोखे असे भावसौंदर्य आकाराला आले आहे. वस्तू आपल्या गरजा पूर्ण करतात म्हणून आपण आपल्या सेवक जरी त्या असल्या तरी त्यांना सन्मानाने वागवावे बरं का. आपल्या बरोबरीचा मान त्यांना द्यावा, कारण त्या सेवक असल्या तरी आपल्याकडून त्यांना फारशा अपेक्षा नसतात. त्यांना स्वतंत्र खोली मिळाली नाही तरी त्यांची हरकत नसते, पण एकदा निश्चित केलेल्या जागेवरून न हलवण्याची हमी मात्र त्यांना हवी असते. माणसाच्या आयुष्यातून कायमचे निष्कासित न होण्याची हमी मात्र अपेक्षित असल्याकारणाने वस्तूंनाही भावना असतात. त्या भावना मात्र तुम्ही तुमच्या कार्यातून, वागणुकीतून जपण्याचा सल्ला कवी देत आहेत.
बघा, आपली आई आपल्याला कित्येक वेळा सांगते की तुला हे करायचंय, तुला ते करायचं आहे, तू ही वस्तू नीट ठेव, शाळेतून आल्यानंतर दप्तर नीट ठेव. कारण का, आपली जर कामं आपण व्यवस्थित केली, आपल्या वस्तू आपण नीट ठेवल्या, तर त्या आपल्याला व्यवस्थितरित्या कधीही सापडू शकतात. पुढे कवी लिहितात, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्यात जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. लाडावून ठेवणे म्हणजे सतत कौतुक करणे. स्नेह म्हणजे प्रेम, जिव्हाळा, माया. माणसाप्रमाणे वस्तूंनाही हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, ही उक्ती माहीत असते. म्हणून वस्तूच्या मालकाच्या हातांना कवी आवाहन करतात की हातांनो, वस्तूंना स्वच्छ ठेवा, वस्तूंना आपुलकीने जपावे, प्रेमाने त्यांचे लाड करावेत. किंबहुना आयुष्यातून त्या निघून गेल्यानंतरही त्यांच्या आठवणी, स्नेह जिवंत ठेवावा. कारण निस्पृह भावनेने आजतागायत त्यांनी केलेली सेवा विसरून कृतज्ञ बनू नये, अशी अपेक्षा कवी व्यक्त करतात. परोपकाराचं मूल्य जाणण्याची अप्रत्यक्ष शिकवणही ते देतात. निर्जीव वस्तूंच्या बाबतीतही मानवी भावभावनांचे समायोजन करून सजीवांप्रमाणे सहृदयता पाळण्याची अपेक्षा कवीच्या या आशयातून जाणवते. इथे मला एक गाणं आठवतं. आता बघा, तुम्ही गावाला नाही आहात किंवा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपल्याला इकडेच राहावं लागलंय, पण गावच्या कितीतरी आठवणी असतात की नाही. गावच्या घरी आपल्याला कधी एकदा जातोय असं होऊन जातं. मलाही एक आठवण येते आहे. आठवणींच्या आधी जाते जिथे मनाचे मुके पाखरू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू. ज्याप्रमाणे आपण बघा आपल्या वहीमध्ये छान मोरपीस जपून ठेवतो, गुलाबाच्या पाकळ्या जपून ठेवतो. ते खरं तर गुलाबाचं फूल असतं, पण ते जुनं झाल्यामुळे पाकळ्या होतात आणि ते सुकलेलं दबलेलं फूल आपण जपून ठेवतो. पिंपळाचे पान आहे ते पुस्तकात ठेवतो, जाळीदार बनतं ते, आपण तेही जपून ठेवतो. एखाद्याच्या सुंदर हस्ताक्षरातील सुंदर लेखन असेल तर ते आपण जपून ठेवतो. बघा, आपल्याकडे या आठवणींच्या ट्रंकेत खूप साऱ्या आठवणी आपण साठवून ठेवतो. कशासाठी? तर या आठवणी काढल्यानंतर त्या ट्रंकवरची धूळ आहे जशी गायब होते, तशीच नात्यांवरची धूळ सुद्धा गायब होते. ती नाती जिवंतपणे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात आणि एका वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला देऊन जातात. आपण परत त्या भूतकाळात रममाण होतो. आपण बघा, जुन्या फोटोचा अल्बम काढला की आपण परत त्या घटनांशी इतके बांधल्या जातो आणि ते सगळं पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यासमोरून तरळत राहतं. तशाच प्रकारे या वस्तू आपल्याला जपून ठेवायच्या आहेत. आपल्याला त्या वस्तूंवर तितकेच प्रेम करायचे आहे, कारण त्यांच्याशी आपली वेगळीच नाळ, रेशीम गाठ बांधलेली असते, लागे बांधे असतात. आणि मग त्या आठवणींमुळे पाण्यावरची एक लहर उमटावी तशा स्पंदनांच्या स्वरलहरी कंपन पावतात आणि झंकार निर्माण करून आपल्याला आनंद देतात. किती मोठी जादू असते नाही या वस्तूंमध्ये आणि आठवणींमध्ये सुद्धा. तेव्हा वस्तू या निर्जीव घटकावर लाडावून ठेवणे, न जपणे यासारखे मानवी गुणांचा आरोप झाल्यामुळे परत इथे चेतना गुणोक्ती अलंकार साधला आहे आणि यामुळे काव्य सौंदर्यात भर पडली आहे. प्रस्तुत काव्यपंक्तीतून चिंतनशीलता, भावोत्कटता, प्रांजळपणा हे विशेष जाणवतात. कवी शेवटी काय म्हणतायत की आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. आयुष्य संपणे म्हणजे मरण येणे, हक्काच्या घरात म्हणजे स्वतःच्या घरात, स्वतःचा जो अधिकार आहे त्या घरात. कृतज्ञतापूर्ण म्हणजे आदरयुक्त भावना,
आणि निरोप देणे म्हणजे सोडणे किंवा शाबूत ठेवणे म्हणजे जपून शिल्लक ठेवणे. आता कवींच्या मते एखादी वस्तू निरुपयोगी झाली की आपण तिला निष्कासित करतो, म्हणजे आपण भंगार, अडगळ अशी घरं तिला दाखवतो, तिला हलवतो त्या जागेवरून. परंतु आपल्याला प्रेम देऊन आपली सेवा करणारी वस्तू निरुपयोगी झाली म्हणून तिने केलेल्या या उपकारांचा विसर पडू देऊ नका. शेवटी वस्तू कधी ना कधी निरुपयोगी होणारच, पण इतके दिवस तिने दिलेल्या सेवेची जाण मात्र जरूर ठेवा. तिला कृतज्ञतापूर्वक निरोप देणे हा तिचा हक्क आहे आणि तो हक्क तुम्ही हिरावून घेऊ नका. तो हक्क आनंदाने जपून वस्तूला कृतज्ञतापूर्वक निरोप द्या. केलेल्या उपकारांची जाण ठेवणे हा माणसाचा सर्वोत्तम सद्गुण आहे. बघा, माणसांच्या बाबतीतही बघा असं घडतं की नाही, माणूस माणसाशी माणसाप्रमाणे वागतच नाही. ही वृद्धाश्रम कशासाठी निघाली असतील तर माणूस अशा प्रकारे वागतो आणि त्या वृद्ध झालेल्या आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतो. ही खूप चुकीची गोष्ट आहे, कारण आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आई वडील आपल्यासाठी जे काही करतात, स्वतः खस्ता खातात, आपल्यासाठी श्रम घेतात, स्वतः उपाशी राहून आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, त्याच आई वडिलांना आपली गरज संपल्यानंतर आपण वृद्धाश्रमात पाठवतो. खरं तर वृद्धापकाळ हा बालपणासारखा नाही का? आपल्याला उलट त्यांना लहान मुलांसारखं सांभाळता आलं पाहिजे. पण माणूस तेव्हा हे विसरतो की या स्टेजमधून, या फेजमधून त्यालाही पुढे जायचं आहे. उद्या त्याची मुलं मोठी होणार आहेत आणि ती जर त्याच्याशी अशी वागली तर काय वाटेल त्याला? हा विचार आपण तरुण असताना आपल्या मनामध्ये येत नाही आणि ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे. वस्तूंनाही आपण अशाच प्रकारे वागणूक देतो जी आपण देता कामा नये, त्यांचाही सांभाळ केला पाहिजे. व्यक्तीवर उपकार करणाऱ्या, मदत करणाऱ्या सजीव घटकांवर प्रेम करण्याचा, त्यांच्याशी आपुलकीने वागण्याचा संदेश जणू या वस्तू कवितेच्या माध्यमातून कवी करून देतात. घरातील वृद्ध, दिव्यांग व्यक्तींना प्रेमळ वागणूक देऊन त्यांना मदत करण्याची संवेदना कवी वस्तूंच्या माध्यमातून करतात. मुक्त छंदात लिहिलेली ही कविता वाचल्याबरोबर आपल्या हृदयाला भिडून वाचकाच्या मनात भावोत्कटता निर्माण करते. कवितेच्या आशयाला पुढे नेणारी सुंदर व चपखल शब्दकळा, उदाहरणार्थ आपल्या मानलेल्या जागेवरून, निखालस सेवक, हक्काचे घर, कवी हेतुपूर्वक वापरतात. नकारार्थी रचनेतून होकारार्थी विचारांकडे वळण्याची कवींची हातोटी कवितेचा आशय अधिक समृद्ध करते. वस्तूंच्या स्वच्छतेसाठी स्वतःच्या हातांना आज्ञा देणे ही कल्पना बघा किती सुंदर आणि नाविन्यपूर्ण आहे. माणसांना कार्यप्रवृत्त होण्याचा सल्ला त्यात दडलेला आहे. वस्तू सुखावतात, वस्तूंना स्वच्छतेची आवड, हातांना लक्षात ठेवायला सांगा, वस्तूंना लाडावून ठेवावे, वस्तूंना कृतज्ञतापूर्ण निरोप आणि वस्तूंचा हक्क, हे सर्व शब्दसमूह चेतना गुणोक्ती अलंकाराची उदाहरणं आहेत. म्हणून मानवाच्या संवेदनशील मनाला विचारांचे खाद्य पुरवणारी प्रस्तुत कविता हृदयस्पर्शी आहे. विचारांची, संवेदनांची वलय मनात निर्माण करण्याची क्षमता या कवितेमध्ये आहे आणि ती अवर्णनीय आहे. मग याची लेखन वैशिष्ट्य काय आहे तर भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा ही कवी द.भा. धामणसकर यांच्या कवितेची वैशिष्ट्य वस्तू या कवितेतूनही दिसून येतात. तसेच सामाजिक ताणतणावामुळे येणारी अस्वस्थता, व्याकुळता, संवेदनशीलता, त्याचबरोबर अभिव्यक्तीतील संयम हे त्यांच्या कवितांचे विशेष प्रस्तुत कवितेतही आढळतात. आपल्या मनातील भावभावनांची तीव्रता मोकळेपणाने व सहज व्यक्त करता यावी याकरता या कवितेत कवीने मुक्त छंद हा रचना प्रकार वापरलेला आहे. या कवितेतून मिळणारा संदेश काय तर निर्जीव वस्तू या सुद्धा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असतात व वस्तूंची आपण प्रेमाने, स्नेहाने या जपणूक केली पाहिजे असा विचार मांडला आहे. जरी त्यांना मानवी भावना नसल्या तरीही त्यांना मानाने, लाडाने वागवावे, जपावे, त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता बाळगावी. तसेच वर्षानुवर्ष आपल्या घरात राहिलेल्या वस्तूंना कृतज्ञतापूर्ण निरोप देण्याचा त्यांचा हक्क आपण जपला पाहिजे.
असं या कवितेमधून सांगितलेलं आहे. इथे मला एक फरक सांगा असा वाटतो की वस्तू आणि वास्तू याच्यामधला फरक बघा. एक काना फक्त आहे, पण वस्तू या आपल्याला भौतिक सुख देतात, वास्तू या ऐतिहासिक सुख देतात. परंतु दोघांचंही संस्कृतीचं जतन आपल्याला केलं पाहिजे, कारण दोघांचंही जतन केल्यामुळे ही संस्कृती टिकणार आहे. जसं वसा आणि वारसा आपण पूर्वजांकडून काही शिकतो, तर त्या पूर्वजांकडून शिकलेल्या गोष्टी, तो वसा पुढे आपल्याला चालवायचा, त्याचा वारसा म्हणजेच काय, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. बघा, हा जो पूर्वजांनी दिलेला वसा आहे, तर तो वसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कवी सांगतायत की आपल्याला या वस्तूंची जपणूक व्यवस्थितरित्या केली पाहिजे, कारण या वस्तू आणि या वास्तूमधून आपल्याला जे सुख मिळणार आहे ते सुख आपल्याला इथे हवं आहे. इथे तुम्हाला वेगवेगळे उपक्रम दिलेले आहेत बघा. त्या उपक्रमांचा आणि त्या स्वाध्यायाचा आपण विचार करायचा आहे. पण मुलांनो, या वेगवेगळ्या वस्तूंचा संग्रह तुम्ही दाखवायला सुद्धा आणायचा आहे. घरातील आजी आजोबांशी या जुन्या वस्तूंविषयी बोला आणि त्यांच्या वापरातील काही वस्तू दाखवायला आणा, त्यांची माहिती जाणून घ्या. राष्ट्राची संपत्ती असणाऱ्या आपल्या प्राचीन वारसाच्या ठेव्याबद्दल लोकांना माहिती व्हावी, त्याबद्दल जनजागृती होऊन ऐतिहासिक वस्तूंचं जतन, संवर्धन आणि संरक्षण याबाबत त्यांनी सजग व्हावे. म्हणून 18 मे हा जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो. अगदी 1977 सालापासून तो स्थापित झालेला दिवस आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला काही माहिती मिळवायची आहे, तर वस्तू संग्रहालयाची माहिती मिळवायची आहे. मग तुम्हाला मी काही वस्तू संग्रहालयाची उदाहरणं देते मुलांनो. न्यू पॅलेस शाहूनगरीच्या कोल्हापूर शहरातील वस्तू संग्रहालय, पुण्याचे राजा दिनकर केळकर संग्रहालय, जिथे फुंकणीपासून अत्तरदाणीपर्यंत सगळं काही बघायला मिळेल. तसंच मस्तानी महालाची प्रतिकृती सुद्धा बघायला मिळेल. शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांच्या माहेरच्या फलटण राजवाड्याची तर अद्भुत सफर तुम्हाला घडेल. हैदराबाद शहरातील सालारचं वस्तू संग्रहालय, मुंबईचे छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय, चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणी वन्य प्राणी विषयक वस्तू संग्रहालय. तर या सगळ्यावरून तुम्ही गुगलवरून किंवा युट्यूबवरून याची माहिती तुम्ही काढू शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला हे उपक्रम राबवता येतील. या वस्तूंची कशी काळजी घ्यावी ती तुम्हाला या ठिकाणी कळेल. तर मुलांनो, तुम्हाला कविता कळलीच असेल. अशा प्रकारे वस्तूंची काळजी घ्यावी, मानवाची काळजी घ्यावी आणि आपली संस्कृती जपावी. आधीच्या पिढीकडून वसा घेऊन त्याचा वारसा पुढे चालवावा, हाच संदेश आपल्याला या कवितेतून घ्यायचा आहे. धन्यवाद.